नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आणि आज सर्वांच्या मनामध्ये जे शंका निर्माण झालेली आहे का आजच्या प्रश्नाचे उत्तर काय असाल, तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इतिहासाच्या प्रश्नांचे सर्व उत्तर। ही संदिग्ध राहणार, एखादा प्रश्न चुकू शकते, परंतु आयोगाकडे माझी एक गुजारिश आहे की आयोगानं इतिहासाला एवढं हलक्यात नाही घ्यावं, नाही तर पोरं काय करणार, इतिहास वाचणारच नाही, याच्यानं काय होणार, मुलांचं नैतिक नुकसान होणार। परंतु असू द्या, मी फक्त आज आलो तुम्हाला फक्त उत्तर सांगायला, तुम्हाला जास्त काही सांगणार नाही, फक्त हेच सांगणार की बा ह्या लेक्चरमध्ये आपण हे शिकलो होतो, त्या लेक्चरमध्ये आपण ते शिकलो होतो। चला पहा मग सुरुवात करू की सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले, याचं प्युअर उत्तर काय असणार, राजाराम मोहन राय। राजाराम मोहन राय आपण शिकलो, विल्यम बेंटिंगवर देखील व्हिडिओ टाकलेला आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे। तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं राजाराम मोहन राय हे अतिशय शास्त्राचा अभ्यास करणारे, त्यानंतर फक्त हिंदू शास्त्राचाच नाही तर मुस्लिम शास्त्राचा किंवा आपण समजू शकतो बौद्ध शास्त्राचा, त्यानंतर ख्रिश्चन शास्त्राचा देखील काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे। म्हणून आपण हे उत्तर घेऊ शकतो। विल्यम बेंटिंग नाही घेऊ शकत, कारण की विल्यम बेंटिंग जे आलेले आहे हे 1828 ते 35 पर्यंत भारतात राहिले, परंतु हे तो व्यक्ती आहे की ज्यांनी काय केलेलं आहे, 4 डिसेंबर 1829 ला काय करून टाकलेला आहे, सती प्रथेचा कायदा केला। आता जर कोणी सती जाळली तर त्याच्यावर काय होणार, त्याच्यावर गुन्हा दाखल होणार। ईश्वरचंद्र विद्यासागर नाही मित्रांनो, कारण की ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहे हे विधवा पुनर्विवाहासाठी ओळखले जातात। त्यांनी विधवा पुनर्विवाहासाठी खूप सारं काही काम केलेलं आहे, यावरही आपण लेक्चर घेतलेलं आहे, परंतु ते यूट्यूबला टाकलं नाही, आपल्या ॲपला आहे। परंतु त्यामध्ये देखील मी सर्व सांगितलं। महात्मा फुले हे खूप नंतर आलेले आहे तिथून, परंतु हे त्या काळामधले लोक आहे की ज्यांनी काय केलेलं आहे की सतीसाठी खूप सारा काय केला, स्ट्रगल केला। यांची हिस्ट्री घेण्याचा हा दिवस नाही आहे, म्हणून आज आपल्याला काय करायचं आहे, याचे उत्तर पाहून घ्यायचे आहे। ज्यांनी राजाराम मोहन राय मारलं ते सर्व खुश व्हा, त्यांना काय भेटला, 1 मार्क भेटला। त्यानंतर हा दुसरा प्रश्न आहे तुमच्या समोरच, पुढील जोड्या लावा। जोड्या लावा म्हणजे जोड्या लावाच्या। प्रार्थना समाज जो आहे हा प्रार्थना समाज कधी झालेला आहे, 1867 मध्ये काय झाला, स्थापन झाला। आपण शिकलेलो आहे की ईश्वरचंद्र जे आहे त्यांचाच एक सोबती, आताच पाहिला ना, त्यांचा सोबती कोण आहे, केशवचंद्र सेन। केशवचंद्र सेन कुठे आले, बॉम्बेमध्ये आले, आणि बॉम्बेमध्ये आल्यानंतर त्यांनी अतिशय सुंदर व्याख्यान दिलं। त्या व्याख्यानांनी काही लोक काय झाले, प्रेरित झाले। त्यामध्ये न्यायमूर्ती रानडे आहे, सार्वजनिक काका आहे, राघव भंडारकर आहे। या लोकांनी प्रेरित झाल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, तर आपल्या इथं मुंबईमध्ये काय केलेलं आहे, प्रार्थना समाजाची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे। तर म्हणून फक्त सध्या आपल्याला ठिकाणची काही घेणदेण नाही, 1867 हे काय घ्या, फक्त वर्ष घ्या आणि आनंदित राहा। त्यानंतर सत्यशोधक समाज आपल्याला माहित आहे, महात्मा फुले त्यांनी काय केलेलं आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केलेली आहे, सत्य शोधण्यासाठी 1873 मध्ये, हे शिकलेलो आहे आपण। त्यानंतर सार्वजनिक सभा आहे, सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली, सार्वजनिक काकांनी केलेली आहे। कधी केलेली आहे, तर सार्वजनिक सभा कधी आहे, तर 1870 मध्ये आहे। आणि त्यानंतर आर्य समाज कधी आहे, तर आर्य समाज स्वामीजींचा कधी आहे, 1875। मी म्हटलं होतं तुम्हाला स्वामीजीवर क्वेश्चन येते, आला आर्य समाज। मग आपण याचं उत्तर काय घेऊ शकतो, याचं उत्तर घेऊ शकतो आपण काय दिलेलं आहे आपल्याला, काय पाहिजे, 3, 4, त्यानंतर 1 आणि शेवटी काय येणार आपल्याला, जे आर्य समाज आहे तो 2 येणार। मग पाहू आपण हे उत्तर आहे का कोणत्या तरी आपल्या याच्यामध्ये। चलो हा 3 नंबर मध्ये हे आपल्याला काय सापडते, उत्तर सापडते की जे 3 नंबरचा क्वेश्चन आहे त्या 3 नंबर मध्ये आहे। तर हे आपलं काय असणार, आन्सर असणार। ज्यांनी घेतलं ते काय व्हा, आनंदित व्हा। चला वेळ न गमवता आपण पटकन दुसऱ्या प्रश्नाचं काय पाहू, उत्तर पाहू। चलो 3 नंबरचा क्वेश्चन आहे। सांगितलं होतं तुम्हाला कामगार चळवळ करून जा लागते रे बाबू हो। कामगार चळवळीवर क्वेश्चन आयोग विचारते म्हणजे विचारते, आणि आला तुमच्या समोर। मग 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, इथं काय म्हटलेलं आहे, 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा, हे महत्वाचं आहे, कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेलं आहे, तर याच्यामध्ये 2 व्यक्ती आहे, भीमरावजी नरे आणि सीतारामजी बोले, हे 2 व्यक्ती असणार। आणि म्हणून पर्याय आपला काय असणार, अ ब हे काय असणार आपलं उत्तर असणार।
म्हणजे पहिल्या क्रमांकाचं काय असणार आपलं अ आणि ब हे याचं काय आहे उत्तर आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्नावर जाऊ आपण। चला पहा आता पहा हा प्रश्न थोडासा ट्रिकी आहे की याच्याबद्दल आपण काय सांगावं थोडंसं विचार पडतो की बा होम रूल म्हणजे काय। आता होम रूल म्हणजे काय होते, होम म्हणजे काय होते घर होते आणि घरामध्ये असणारे काय तर आपले रूल आहे। तर पहा याच्यासाठी काही लोकांनी स्ट्रगल केली, जसं की होम रूल संघटना ही स्थापन केलेली आहे। लोकमान्य टिळकनी काय केलेलं आहे एक आंदोलनच चालवलेलं आहे। त्यानंतर आणि बेझंट पण आहे, त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे जे आपण नंतर जे आपण 1905 पासून जो हे पाहतो एक प्रकारचं जे आंदोलन झालेलं आहे खूप मोठं आणि त्या आंदोलनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे मग लोकमान्य टिळकांची। आणि लोकमान्य टिळकांनी काय केलेलं आहे पुढचं पाऊल म्हणजे काय केलेलं आहे होम रूल चळवळ चालू केली। म्हणजे हे म्हणजे स्वदेशी चळवळीमधूनच आपल्याला होम रूल चळवळीचा काय तो उदय होताना दिसतो। तर पहा आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे याला पण आपण काय म्हणतो होम रूल म्हणतो। त्यानंतर स्वराज्य प्राप्त करून घेणे हे पण होऊ शकते, इंग्रजांच्या जोडकळीतून काय होणे मुक्त होणे, याच्यावर थोडंसं विचार करू आपण होम रूल म्हणजे काय। आणि त्यानंतर स्वशासनावर काय करणे प्रतिकार करणे। तर हे पहा स्वशासन म्हणजे काय होते आपलं शासन, त्याचा प्रतिकार करणे हे केलेलं आहे कोणी लोकमान्य टिळकांनी। म्हणून हे थोडंसं काय आहे ट्रिकी आहे, पण तरीही जर आयोगाने उत्तर घेतो म्हटलं तर आयोग याचं 3 नंबरचं काय घेऊ शकते उत्तर घेऊ शकते। आता पाहू आयोग जे घेईन ते आपण काय करू मान्य करू, पण सध्याचा हा प्रश्न एक संदिग्ध म्हणून सोडा। असं काही करू नका की बा मी सांगितलं म्हणून माझं चुकलं, याच्याबद्दल तुम्ही काय राहा थोडे निश्चिंत राहा की बा याचं जे उत्तर आहे हे आपल्याला आयोगाची जेव्हा आन्सर की येणार तेव्हा कळणार। पण तरीही ज्यांनी 3 नंबर घेतलं ते थोडेसे काय घेऊ शकता धीर घेऊ शकता, परंतु बाकीचे लोकही धीर घ्या, असं काही प्रॉब्लेम नाही। आयोग याचा आन्सर चेंज पण करून देऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर पहा 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी काय केलेलं आहे एक संघटना स्थापन केली। त्या संघटनेचं नाव आहे इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण, त्यांनी कोणती संघटना स्थापन केली होती इंडियन असोसिएशन। इंडियन असोसिएशन अगदी चांगल्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लँड होल्डर सोसायटी पासून त्या संघटना स्थापन झाल्या, त्यामध्ये इंग्लंड लीग, मद्रास महाजन सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी आपण सर्व सांगतो तुम्हाला। भारतामध्ये कोणत्या स्थापन झाल्या, बॉम्बेमध्ये कोणत्या स्थापन झाल्या, मद्रासमध्ये कोणत्या स्थापन झाल्या, त्यानंतर कलकत्त्याला कोणत्या स्थापन झाल्या, विदेशात कोणत्या स्थापन झाल्या, ब्रिटनमध्ये कोणत्या, ह्या सर्व आपण पाहिलेलं आहे। पण आज लेक्चर हे शिकायचं नाही आहे, फक्त उत्तर पाहायचं आहे। तर पहा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी काय केलेलं आहे इंडियन सोसायटीची स्थापना केली। त्यामध्ये एक जण आणखी आहे, त्याचं नाव आहे आनंद मोहन बोस। हे बाकीचे लोक नाही आहे, कारण का शिशिर बाबूची स्वतःची संघटना आहे लीग नावाची, तुम्हाला माहित आहे। आणि यांचे एक वृत्तपत्र अमृत बाजार पत्रिका ते पण महत्त्वाचं आहे, पण याचं उत्तर आपण काय घेऊ शकतो आनंद मोहन बोस हे घेऊ शकतो। म्हणून हे याचं काय असणार आन्सर असणार। त्यानंतर पहा पुढे जाऊ आपण आगे जायचं आणि ते जे गाणं आहे बोस मूवी मधलं तुम्ही पाहिलं असन क एकला चलो रे, एकला चलण्यामध्ये खूप काय येते मजा येते। पहा चला पहा काय प्रश्न, खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूच्या वारसाची काहीच व्यवस्था न केली म्हणून कंपनीने काय केलेलं आहे त्यांचं राज्य खालसा करून घेतलं। आताच रिसेंटमध्ये आपण पाहिलं होतं की एक फास्ट लेक्चर घेतलं होतं मी आपल्या ॲपमधल्या मुलांसाठी की बा महाराष्ट्राच्या उठावावर प्रश्न येतो हे कन्फर्म आहे। तर म्हणून विचारला हा उठावाशी संबंधितच काय आहे प्रश्न आहे। तर पहा जे नागपूरची मी तुम्हाला बाकाबाई सांगितली होती तर ते बाकाबाई संबंधितच हा काय आहे प्रश्न आहे। तर पहा रघुजी दुसरा, इथं पहा आयोग किती डेंजर आहे, आयोगाने इथं गुगली टाकली, काही जण काय झाले असन बोल्ड झाले असन। पहा रघुजी दुसरा आणि इथं राजा रघुजी काय आहे तिसरा आहे। तर पहा याच्यामध्ये पोरं काय होऊ शकते कन्फ्यूज होऊ शकते। तर म्हणून पहा याचं उत्तर किती असणार, त्याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 2, तो रघुजी काय आहे तिसरा आहे। आणि नंतर मग बाकबाबाईने काय केलेलं आहे ब्रिटिशांना सपोर्ट केला, कशा रीतीने नागपूरचा एक प्रकारे आपण सैन्याचं ते बंड झालेलं आहे, त्यामध्ये इलायती खान आहे, कादर खान आहे, यांचे नाव सांगितले होते मी तुम्हाला। टाकडी या भागामध्ये कशा रीतीनं फुवारे फुटणार होते याबद्दल आपण बोललेलो आहे। पण हे उत्तर तुम्ही लक्षात ठेवा, हे आप्पासाहेब हे तर दुसऱ्याच्याशी संबंधित आहे। तर सध्या उत्तराचा काळ आहे म्हणून 2 आहे। आनंदी राजानं 2 मारलं त्यानं। चला पहा पुढचं पहा, हे पण आपण पाहिलेलं आहे आणि हे याचं तर मला असं वाटते की 99% पोरांचं उत्तर काय आलं असन बरोबरच आलं असन। 99% म्हणणं पण माझं चुकीचं असणार, फक्त ज्यांनी पेपर हे डोळे लावून दिला असन
त्याचं हे चुकलं असेल, बाकीच्याचं काय आहे सर्वांचं बरोबर आहे. आणि तुम्हालाही माहित आहे की बा सर काय सांगणार आहे, तर मी तेच सांगणार, उत्तर सांगतो डायरेक्ट. पा झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष होती जी विधान खालील, म्हणजे इथं आहे विधान खालीलपैकी कोणी केले. पा परत वाचतो, झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष असे विधान कोणी केले. तर पा असे विधान करणारा कोण असणार, ह्युरोज असणार. कारण का ह्युरोजनंच काय केलेलं आहे, तो बंड दडपलं. आता पा हे सर्व मी तुम्हाला सांगितलं, जॉन लॉरेन्सनं कुठचं, हे कोलिन कॅम्पबेलनं कुठचं, मेजर हडसन पाहिजे होतं, आयोगाचं चुकलं, ते सार्जंट करून टाकलं आयोगानं. तर असू द्या, इथं पा ह्युरोज याचं काय असणार, पर्याय क्रमांक 3 हे काय असणार, ह्या प्रश्नाचं उत्तर असणार. मग पुढे चलू, कारण की आज आपल्यापाशी टाइम आहे काय, आपण लय टाइम दिला ना अभ्यासामध्ये, तर म्हणून आज आपण टाइम नाही देणार. कोणाचं शिकून घेण्याचं आपलं काही नाही आहे, आज डोकं नाही आहे. त्याच्यामध्येही काही जणांचे सोपे सोपे प्रश्न चुकून जातात, तर ते असा विचार करतात की ह्या मास्तरला 2 लावून द्यावं, कारण की सोपे सोपे प्रश्न काय होतात, चुकतात. किंवा काही जणांना राग येते की याचं उत्तर हेच का बरं, कारण का माझं काम आहे उत्तरं सांगणे. कोणाचं चुकलं असेल तर राग नका मानू, अभ्यास करा, पुढच्या वर्षी परत अभ्यास करून काय देजा, बरोबर उत्तर देजा. पा पर्याय आपण काय पाहणार आहे 8 नंबरचा प्रश्न. पा 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींचा काय होता, संबंध होता. हे लेवल असते बा प्रश्न टाकण्याची, कंबाईन राज्यसेवेची. हा प्रश्न आपल्याला आवडला. पा याचं उत्तर पा फिलिप्स स्ट्रॅप्ट, त्यानंतर बेन रॉडले, ठीक आहे, माहीत नसन तुम्हाला. त्यानंतर पा सर ॲलन ह्यू आणि डिग्बी, हे दोघं जण असणार 100%. मग हे दोघं, त्यानंतर दादाभाई नौरोजी, होपेचंद्र बॅनर्जी, हे पण असणार गॅरंटीनं. आणि वेडनबर्ग WS केन, याच्याबद्दल आपल्याला काय वाटते, थोडंसं संचित वाटते, परंतु तरीही याचं उत्तर 3 घ्या. कारण का पा ऑलमोस्ट हे मी सर्च केलं म्हणून मला समजलं, नाही तर हे मला पण माहीत नव्हतं. आणि हे सर्च करून आहे, याचं उत्तर हे असणारच असं मी सांगत नाही, परंतु तरीही याचं उत्तर तुम्ही काय घ्या, 3 घ्या. सध्यापुरतं आपल्याला काय थोडासा आनंद साजरा करायचा आहे, किंवा आपल्याला किती मार्क भेटले ते थोडंसं पाहायचं असते ना, तर ते खूप महत्त्वाचं असते. त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन. 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे, आता हा इकॉनॉमीचा क्वेश्चन आहे, परंतु टाकला त्यांनी कशामध्ये, इतिहासामध्ये. पण टाकू द्या, आपण त्यासाठी काय आहो, तयार आहो. खालीलपैकी योग्य विधान पर्यायाची काय करा, निवड करा. आता भारतामधली पहिली सूतगिरणी, हे लय महत्त्वाचं आहे, कारण का आपली जे टेक्सटाईल इंडस्ट्री आहे हे इथून डेव्हलप. कारण की एक नाव आहे ज्यांचं नाव इतिहासामध्ये खूप महत्त्वाचं आहे, त्यांचं नाव आहे कावतजी दावर. इथं त्यांचं नाव पण घेतलेलं आहे. तर भारतातील पहिली सूत कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. एकदम बरोबर आहे, कारण की विविंग्स अँड स्पिनिंग जेनी नावाची काय आहे, ती कंपनी आहे जी 1854 मध्ये काय झालेली आहे, स्थापन झाली. आणि करणारे कोण आहे, तर इथंच दिलेलं आहे, तर कावतजी नानाभाई असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर भारतात पहिली तागाची गिरणी, हे रिक्षा इथं काय झालेली आहे, स्थापन झालेली आहे. हे पण काय आहे, हे एकदम बरोबर आहे विधान, कारण की हे रिक्षा आहे कुठं, तर पश्चिम बंगालमध्ये आहे. तिथं काय झालेली आहे, हे गिरणी सुरू झाली. इथून 2 वर्षानंतरच हे 54 मध्ये झाली, तर हे कधीमध्ये झाली, 56 मध्ये झालेली आहे. हे पण लक्षात ठेवा, हे दोन्ही विधान काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर भारतातील पहिली सुती कापडाची गिरणी कावतजी नानाभाई यांनी सुरू केली. इथं थोडंसं आहे, इथं नानाभाई आहे, आयोग काही सांगू शकते, पण ते त्यांचं अळनाव जे आहे ना, ते त्यांचं अळनाव होतं दावर. म्हणून मग याचं उत्तर आपण A आणि B हे घेऊ शकते आयोग. पण मला असं वाटते की हे 3ही काय आहे, बरोबर आहे, कारण की इथं कावतजीचं नाव दिलेलं आहे ना. तर परंतु मी तरी पण तुम्हाला सांगतो की आयोग काहीही करू शकते, कारण का सर्वा कोण आहे, शेवटी आयोग आहे. तर म्हणून याचं उत्तर मी इथं 3 घेतलेलं आहे. पण आयोग जर कुठं चुकवणार तुम्हाला, आता आयोग कुठं चुकू शकते की इथं नानाभाई दिलेला आहे, कावतजी बरोबर आहे, पण जे होते स्थापन करणारे ते कावतजी दावर होते. एवढं तुम्ही लक्ष ठेवा. मग पुढे जाऊ. आला प्रश्न आणखी, हा पण कशावरच आहे, उठावावर आहे. महाराष्ट्राला तुम्ही मजाक नका समजू, दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा, म्हणून महाराष्ट्राच्या उठावावर 2 प्रश्न. कोल्हापूर येथे
17व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वामध्ये 31 जुलै 1857 चे बंड केले? पहा आता हे तारका बिरका आयोग काय म्हणते किंवा विद्यार्थ्यांनी तारका बिरका पाठ करायचा नाही, तारका आम्हीच देतो आणि म्हणून आता तारका कोण देऊन राहिलं? आयोग देऊन राहिलं. पहा तर याचं उत्तर काय असणार? कारण की कोल्हापूरचं जे बंड आहे ते कोणाशी संबंधित आहे? रामजी शिरसाट यांच्याशी संबंधित आहे आणि हेच आपलं काय असणार? उत्तर असणार. रामजी शिरसाट हे पोलीस खात्यामध्येच होते आणि शेवटी काय झालेलं आहे? या रामजी शिरसाटांनी काय केलं? सुरुवातीला बंड केलेला आहे आणि परंतु तिथच्या स्थानिक राजांचा त्यांना काय मिळालं नाही? सपोर्ट मिळाला नाही. म्हणून त्यांना काय करण्यात आलं? तर एक जाबक नावाचं काय आहे, ग्रेट जाबक असं त्याचं नाव आहे, तर त्यानं काय केलेलं आहे? हे बंड दळपून टाकलं. त्यानंतर पण नानासाहेब पेशवा हे नाही आहे, कारण की यांची काय केली होती? पेन्शन ब्रिटिशांनी काय केली होती? रद्द केली होती. म्हणून यांनी काय केलेलं आहे? तर संपूर्ण कुटाने केले भारतामध्ये, सर्वांना भेटला भाऊ आणि सर्वांना भेटून मग भाकर आणि कमळ हे त्याचं काय ठेवलं? सिम्बॉल ठेवलं आणि सर्वेचे सर्व आपण काय करू म्हणे 31 तारखेला काय करू? उठाव करू आणि ते मे महिन्यात. परंतु एका भावाला ते सांभाळलं गेलं नाही आणि काय झालेलं आहे? बंडाला सुरुवात झाली बराकपूरच्या छावणीमध्ये, तुम्हाला माहिती आहे. पहा रंगोबापूजी गुप्ते हे साताऱ्याशी संबंधित नाव आहे, कारण का हे जे आपले साताऱ्याचे सर्वे सर्वा होते, ठीक आहे ना, साताऱ्याचे काय तर जे सर्वे सर्वा होते साताऱ्याचे, त्या सर्वे सर्वा म्हणजे कोण? प्रताप सिंग आपले जे राजे होते किंवा भोसले आपण त्यांना म्हणू, त्यांचे हे काय होते? वकील होते. म्हणून काय केलेलं आहे? त्यांनी उठाव केला कुठचा? साताऱ्याचा. त्यानंतर जो भीमा नाईक आहे, हा भीमा नाईक जो आहे हा भिल्लाच्या बंडाशी संबंधित आहे, म्हणजे खानदेश जो आपले दादोबा पांडुरंग तरखडकर आहे यांनी शांततेच्या मार्गाने काय केलेलं आहे? ते बंड दळपलं. इतिहासाचे 10 प्रश्न आले होते. आयोग इतिहासाला खूप हलक्यामध्ये घेऊन राहिला, परंतु हे त्याचे संदिग्ध काय असणार? उत्तर असणार. आपण लगेच भेटू पुढच्या विषयाच्या प्रश्नाचे उत्तर घेऊन तुमच्या काय समोर येतो. तोपर्यंत धन्यवाद.